करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोघे सुद्धा एकत्र या. किरण जाधव आणि वेदांत दारोटे आणि तनिष आकरे. उबाटा गटाच्या माध्यमातून फायनलसाठी कुरुंजा उबाटा गट यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं होतं. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये होते. आणि किती षटकार झालेत? 2 षटकार कोणी मारलेत? विश्वास सर आपण इकडे यायचं आहे. आणि रोहित आपण पण या. अजय पवार आपण पण या. आपण पण एक मारला. अजय पवार आपण पण या. तदनंतर वेदांत 4 कॅच घेतलेत. आपण सुद्धा या. 4 कॅच घेतले त्याच्याकरता 500 रुपये आलेत. ते आपण पाहू शकाल. अमोल शेलार, संतोष शेलार, दीपक वेखंडे, मंगेश मोरे, उबाटा गट कुरुंजे यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळते. दीपक काका तुम्ही स्वतः जाऊन दिलं तर खूप चांगलं होईल. संतोष भाऊ तुम्ही पण गेले तरी चालतील. अमोल तू गेलास तरी चालेल. आदरणीय सन्माननीय अजित साटम साहेब विनंती करतो की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर या. वाटून घ्यायला सांग. 100 आहे त्यांना सांग. कॅच घेतलं ते 500 तिकडे एकत्रच आहेत. येस फायनल मॅच चे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पार्थ शेलार. 3 गडी बाद केलेत आणि धाबा सुद्धा जमवल्या गेल्यात. सुमित भाई आपको विनती करता हूं कि मॅन ऑफ द मॅच का खिताब आप दीजिए. आणि मॅन ऑफ द मॅच जी दिली गेली आहे प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल जी दिली गेली आहे नितीन मोहन शेलार कडीपाडा. तदनंतर मात्र एक रिवो प्रताप शेलार आणि शुभम मोरे विश्वास शेलार सरांकडून मात्र एक कोल्ड ड्रिंक थम्सअप आहे. मैम आपको भी विनती करता हूँ आप भी जाइए. आणि 1 डझनची केळी सुरेश बाळू पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढच्या वेळेस एक क्वार्टर ठेवा किंवा बिअर ठेवा म्हणजे एनर्जी तरी वाढेल. यस आपण प्राइज सेरेमनीकडे वळतोय. सर्वप्रथम नक्कीच ही लीग जर बघितली गेली तर अप्रतिम लीग होती. आणि लीगसाठी सर्वांना मेहनत घेतली गेली. सर्वांना सहकार्य केलं गेलं. मी जितेंद्र पवार आपणास किंवा यस विशाल ठाकरे आपणास विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा. तुमचं मनोगत या लीग बद्दल ऐकायला आम्हाला सर्वांना आवडेल. हॅलो नक्कीच खूप छान लीग झाली. या लीगसाठी मात्र जर बघितलं तर आम्ही भरपूर दिवसापासून मात्र वाट बघत होतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे बक्षीस दिलं कोमल फार्म हाऊस त्यांचं नक्कीच आम्ही खूप 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 धन्यवाद करेन. त्यांच्या एवढ्या मोठ्या पारितोषिकामुळे आमची लीग झाली. आणि जर सांगायचं गेलं तर ही लीग फक्त जर बघितली गेलं जितेंद्र पवारचं मी मात्र स्वतः मात्र हात जोडून माझं कौतुक करेन. कारण हा माणूस ना मी बघितलाय एक एक महिना पूर्ण ग्राउंडसाठी यांनी दिलाय. जर तो नसताना तर मी सांगतो 100% की 1000% ही लीगच होऊ शकत नाहीये. कारण त्याचं सहकार्य आहे ना हे अप्रतिम सहकार्य आहे. आणि खरोखर खूप सुंदर लीग झाली. खूप चांगला परफॉर्मन्स झाला. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. नक्कीच जितून ठरवलं होतं की करून दाखवेन आणि ते करून दाखवलं.
जितेंद्र पवार बाळा आहे. बाळा, 2 शब्द तुझं मनोगत ऐकायला आम्हाला आवडेल. सर्वांना माझा धन्यवाद. सर्वप्रथम मॅडम तुमचा आम्ही आभारी आहेत आणि असंच आम्हाला सहकार्य असू द्या, फक्त एवढंच आम्ही तुमच्याकडून प्रार्थना करतो. तसेच सर्व हे दाते आहेत बसलेले, त्यांच्यामुळे त्या होतात. आणि प्रत्येक प्लेअर हे 4 दिवस एक 3 गावांचा एक सण असतो असं आम्ही समजून चालतो. आणि असंच यावर पुढच्या वर्षी आम्ही 2 कॅमेरे लावलेत, पुढच्या वर्षी 6 कॅमेरे लावणार यूट्यूबचे. आणि हे ग्राउंड पण थोडं अलग दिसेल तुम्हाला. आणि प्रत्येकाने थोडं सहकार्य करा एवढीच फक्त विनंती करतो. आणि माझे 2 शब्द. येस, तदनंतर मात्र आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहू शकाल या 4 दिवसीय कार्यक्रमामध्ये ज्यांना पंचांची भूमिका पार पाडली गेली, 3 पंच. निलेश धापसी, रुपेश जाधव, कल्पेश तुंबडा. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता करा. निर्णय आवडले ना, तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता करा. आणि विनंती करतोय की तिन्ही पंचांना आपण इथपर्यंत पोचा, आपला उचित सन्मान केला जाईल. जे 3 पंच आहेत त्यांना एक नाव माझ्याकडून राहून गेलं चुकून, ते म्हणजे अजित पाटील साहेब. त्यांच्यामुळं ह्या लीगसाठी खूप आम्हाला मदत झाली. मनापासून त्यांचा मी आभारी आहे. असंच आम्हाला सहकार्य असलं तर आणखीन खूप हेल्प होईल. पुढच्या वर्षी ज्ञानेश्वर पाटील आणि कल्पेश पाटील यांची पण लवकर मॅच येते, सर्वांनी लक्षात ठेवा. अजित मामाजी तू ब्रँड आहे, ब्रँड आहे. 3 पंच आलेत. या पंचांना विनंती करतो आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे. मानधन दिलं जाईल स्पर्धेच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र सन्मान चिन्ह दिले जातील. आणि हे देण्याकरिता तालुका अध्यक्ष उबाटा विक्रमगड प्रमोद भाऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मात्र ते द्यायचं आहे. एकदा पंचांसाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा मित्रांनो. रखरखत्या उन्हामध्ये 4 दिवस ज्यांना काढलेत, अप्रतिम. कुठलाही निर्णय चुकीचा नाहीये. तदनंतर मात्र तुम्ही खेळत असता, परंतु तुमचा अचूक लेखाजोखा जर कोण मांडत असेल ना, तो गुणलेखक असतो. आणि अप्रतिम. एकदा गुणलेखकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी दीपकजी गवारी, मी म्हटलं ना की परफेक्ट ज्यांच्याकडे गुणलेखन आहे. मी पहिल्या माध्यमातून भाईने सांगितलंय की पुढच्या वर्षी हे जे 60,000 पारितोषिक आहे ना, म्हणजे पूर्ण लीग साठी पुढच्या मॅच ज्या ठेवणार आहेत ना, त्या 5 लाखाच्या ठेवणार आहेत. 5 लाख रुपयाच्या. या वर्षी 2 लाख दिले होते, पुढच्या वर्षी 5 लाख देतील, म्हणजे चांदे आहे आपली. तदनंतर मात्र आम्ही 3 समालोचक होतो. आमची क्या बात है बघा, भाई बोलले 11 करणार. तदनंतर आमची 3 समालोचकांची तिगडी होती. त्यामध्ये सूरज जाधव याच विभागातून 2 वर्षामध्ये कॉमेंट्री मध्ये अप्रतिम. सूरज जाधवची कॉमेंट्री एकदा आवडली असेल तर टाळ्या वाजवा. आणि हॅलो. येस, धन्यवाद. सांगायचं झालं तर या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर गतवर्षी आमच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही
25 ते 28 मॅचचं समालोचन केलं आणि आम्हाला बोरशेती या ठिकाणी समालोचन करण्याकरिता ही तारीख बुकिंग होती, तरीसुद्धा ती कॅन्सल करून फक्त जितेंद्र पवार आणि त्यानंतर आम्हाला जयेश दुकटेंचा कॉल आला आणि फिक्सिंग तारीख केली आणि आमच्या जोडीला प्रमोद शेडगे सर असले तर आम्ही कुठल्याही विभागात मात्र कॉमेंट्री करू आणि त्यांच्या माध्यमातून काहीच बरेचसे आम्हाला शिकायला मिळते. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. आणि मॅचचं आयोजन नियोजन जितू पाडेकर म्हटले की तर मात्र कुठली बाब कमी पडून देणार नाहीत. धन्यवाद. नक्कीच पुढच्या तुला प्रवासाकरिता खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर मात्र आपण अशा एक सन्मानाकडे वळणार आहोत की पालघर भूषण ज्या नावानं प्रावीण्य मिळवलं गेलंय. सुप्रीमो असो किंवा रतनबुवासारखी मोठी स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये आपला आवाज दुमदुमला आणि खरोखरच एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व समालोचन क्षेत्रात ज्यांनी आपली ठसा उमटवला गेलाय, प्रमोद सर यांचा आपण उचित सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद सरांकरिता. ध्रुवांश पवार सर. या आपण हसता खेळता जो आवाज आपण ऐकलेला आहे गेली 2 दिवस याच विभागातील कुणझे गावातील अनमोल रत्न मनोज आराज यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. या मनोज आराज यांना मी विनंती करेन आपण पुढे यायचंय. आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. थँक यू व्हेरी मच. तदनंतर मात्र बघा लाईव्ह टेलिकास्ट जे स्पॉन्सर केलं होतं आदरणीय सन्माननीय केवगावचे प्रथम नागरिक विलाजी घाटा साहेब यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह जी दिली गेली होती आणि विश नेटवर्क आपण पाहू शकाल. मंजित कडू असेल, मिनित कडू असतील, कुडू आणि तदनंतर साहिल पाटील पाहायला मिळतात आपल्याला. मी तिघांना सुद्धा विनंती करतोय अप्रतिम एकदा YouTube साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. लाईव्ह जे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं होतं. विलाजी घाटा साहेब आपण यायचं आहे. ज्यांना दिली गेली होती एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. दादासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा स्पर्धा कुठली असू द्या दान केलं जात आहे. चार दिवस पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. सार्थक दारोटे ते आले तिकडे. संदीप दादाने दिलं होतं. विनंती करतो आपणही आपला सन्मान करायचा राहिलाय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी केली होती या यस संदीप दादा दारोडे यांच्या माध्यमातून 4 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्यांचा पुत्र इकडे आलाय, त्याचा इथं उचित सन्मान केला जाईल. बघा एक खुशखबर आहे आपल्या प्लेयरांसाठी. सुमित भाई, कोमलताई आणि अजित पाटील हे जे ग्राउंड दिसतंय ना 3.5 एकर जागा
घेऊन आपल्याला ग्राउंड करून देणार आहेत, पूर्णपणे स्टेडियम टाईप करणार आहेत. ही टोटल जागा ते आता घेतात, 2-3 दिवसात त्यांचं रजिस्टर होतंय आणि याच्यातली जी 3.5 एकर जागा आहे ही ग्राउंडसाठी ते देणार आहेत आणि ते गावासाठी दान करणार आहेत. अकरे सर, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. 2 शब्द बोलायचे ना, 2 शब्द बोलायचे. हां. बोलतात ना, तदनंतर मात्र आपण 4 दिवस ज्या बचत गटानं खऱ्या अर्थानं सर्वांना महिला बचत गट आपण इकडे या. सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था जी केली गेली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत यार. अप्रतिम जेवणाला चव पाहायला मिळाली होती आणि महिला गट इकडे येताना पाहायला मिळते. कोमलताई, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा. 4 दिवस नक्कीच नारी शक्तीला सलाम. तदनंतर मात्र एक सत्कार राहून गेला होता. आराध्या दिदी काय झाल्यानंतर मात्र करूया, आपण तिकडे वळूया. आराध्या दिदी तिकडे आहे म्हणून तुला विनंती करतो की तुझ्या शुभ हस्ते तिचा उचित सन्मान. अप्रतिम सामने आपल्याला पाहायला मिळालेत. आराध्या दिदीचा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय आपल्याला. तदनंतर मात्र आपण पाहू शकाल ज्याने बस व्यवस्था केली, मंडप डेकोरेटर्स आपण पाहू शकाल. मधुकर वरठा, आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. अमोल शेलार, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे मंडप वाले त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. तदनंतर मात्र आपण पाहू शकाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मयूर डीजे, आपणास विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. केवगावचे उपसरपंच कुणाल पाटील, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आणि मानधन त्यांना द्यायचं आहे. हॅलो चेक. तदनंतर मात्र सोशल मीडियावर अप्रतिम हसवण्याचं कार्य केलं गेलं. ओमकार दादा, विनंती असेल की तुझे 2 शब्द ना नेहमीच प्रेक्षकांना ऐकायला आवडतात आणि मला सुद्धा आवडतायत. काय स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. आता पहिल्यांदी अशा ठिकाणी मी कधी बोलत नाही. आपल्याला कसा टीका झटक्यात बॉल. वस्तुस्थिती अशी आहे की आज तुमचं हे सगळं बघितलं, खूप आनंद झाला. त्यात एक पहिली गोष्ट जाणवली का जितेंद्र पवार
हे आज मला कळलं की जितेंद्र पवार पक्षाचं निष्ठेने काम करतात, मेहनत त्याच्यात भरपूर करतात. मला वाटलं फक्त पक्षाचाच काम करतात, पण गावाचं पण काम करतात हे बघून आनंद झाला. बरोबर आहे. आणि ते ज्या धडाडीने आमच्या जोडीला काम करतात त्याच धडाडीने गावकऱ्यांच्या पाठीमागे राहतात हे बघून खूप आनंद झालेला आहे. आमचा प्रतिनिधी माझा भाऊ तुमच्या जोडीला आहे, तर माझी काही एवढी काही गरज लागेल अशी वाटत नाही. पण फक्त पत्रिका देता आणि आमंत्रण देऊन हे बक्षिसं द्यायला बोलवतं तसं नका करू, सामील करून घ्या. 100% आम्ही काय नाही फुल नाही फुलाची पाकळी तरी मदत करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, रे तुम्ही ना या माईक देऊन देऊन सत्यानाश केलाय आमचा. काय बोलायचा ना काय ठेवायचा त्याच समज नाही. चला जय महाराष्ट्र. नक्कीच ओमकार दादांनी सांगितलं का जितेंद्र पवार आणि त्याला ठेवलं पण त्यासाठीच राहिला तो आता. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. जितेंद्र पवार आणि आम्ही क्लासमेट आहेत दोघे सुद्धा, त्याच्या जोडीला मी पण राहिलोय. येस, तदनंतर मात्र आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. येस, पाहू शकाल या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार कोणी ठोकलेत आणि जी ट्रॉफी दिली गेली आहे यतीन वासुदेव पडवळे. आपण इकडे यायचं आहे. नाही येत नितीन भाऊ, आपण आहात का? नितीन भाऊ या. सर्वाधिक जास्त षटकार या स्पर्धेमध्ये ज्यानं लगावलेत, एनी गेसेस कोण असेल? आवाज आलाय, थोडा कमी आलाय. येस, मिस्टर पार्थ शेलार. 29 षटकार ज्याने ठोकली आहेत. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत पार्थसाठी. तदनंतर मात्र आपण बेस्ट क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. बेस्ट क्षेत्ररक्षक जी ट्रॉफी दिली गेली आहे राहुल पाटील सर देवघर. चला, एकाच मॅच मध्ये 4 झेल घेतले होते. आवाज नाही आला. यस, वेदांत दारोठे. विश्वास सर, विश्वास शेलार सर या. आपले परममित्र आहेत राहुल सर, आपल्या शुभ स्थिती द्या. टाळ्या वाजवा यार. अप्रतिम. बघा, झेल टिपून सुद्धा सामना बदलला जातोय आणि ते दाखवलं गेलंय. बेस्ट बॉलर आपण पाहू शकाल जी ट्रॉफी दिली गेली आहे विशाल जिपर ठाकरे, पोस्ट ऑफिस मुंबई. विशाल आपण पुढे यायचं आहे. विशाल. आयुष नाईक, पर्पल कॅप आपण पाहू शकाल, ती त्याच्या डोक्यावर सुद्धा झाली. ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळतीये. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत यार आयुषसाठी. क्या बात है, अप्रतिम. सुरेश पवार आपण आहात का? सुरेश पवार. येस, विश्वास सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख रक्कम सुद्धा दिली आहे. विश्वास सर आपणच दिलं तर चांगलं होईल. वेदांत हे वेदांतसाठी आयुष्या नंतर तो होता, त्याच्याकडे तेवढे विकेट होते, त्याच्याकडे 23 आणि त्याच्याकडे 21 होते. तर 1000 रुपयाचा कॅश, त्याला एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. बघा, तदनंतर मात्र बेस्ट बॅटर फलंदाज आपण पाहू शकाल. ऑरेंज कॅप पंढरी परशुराम डुकटे साहेब यांच्या माध्यमातून दिली गेली आहे ट्रॉफी आणि विशाल जिपर ठाकरे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आली आहे. चला गेस करा कोण असेल. मग आम्ही जाऊ घरी. येस, मिस्टर सौरभ पवार.
कल्पेश पाटीलच्या माध्यमातून बॅट सुद्धा आहे. कल्पेश पाटील आपण पण या. 4 दिवस तीच बॅट घेऊन खेळला का? हा तर रात्री उशाला घेऊन झोप. ऑरेंज कॅप त्याला दिले बघा. हे मोठं मन आहे रोहितचं की ही ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर पाहायला त्याला आवडेल. ती कॅप सुद्धा दिली गेली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत यार. त्यानंतर मात्र 6 संघ या लीग मध्ये खेळले होते. 2 संघांचा प्रवास अगोदरच संपला होता. म्हणजे आमच्या भाषेत त्यांचा बाजार अगोदरच उठवला होता. पहिला बाजार ज्याचा उठला होता ना ती टीम आई गावदेवी शिळशेत. हा या एक संदीप डोंगरे आपणास विनंती करतो की संदीप डोंगरे आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते ते द्यायचं आहे. आई गावदेवी शिळशेत संघ. कुणाल पाटील आहेत ना? कुणाल पाटील या. सांगायला आम्हाला आवडेल की पहिला बाजार यांचा उठवला होता. आदरणीय सन्माननीय वेखंडे सर आपणास विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. गुरुवर्य वेखंडे सर आपणास विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर या. सर विनंती असेल की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर या. तदनंतर मात्र या स्पर्धेमधून आठवडा बाजार दुसरा ज्यांचा उठला परंतु त्यानं कारनामा केला होता 103 धावा. तदनंतर मात्र जयेशनं या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा ज्या ठोकल्या होत्या 87 धावांची खेळी ज्यानं साकारली गेली होती तरी पण बाजार उठवला. कमालीची बात आहे. तो पहिला दुसरा संघ ठरलाय आणि हे मंडळाकडनं चषक आहे आणि हे देण्याकरिता वेखंडे सर आपणास विनंती करतोय आपण पुढे सरसावायचं आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत यार. जय हनुमान फायटर्स असं वाटत होतं ना की या स्पर्धेमध्ये सर्वात चांगला संघ आहे परंतु काही घडतं. क्रिकेट आहे. अजित मामांचं टार्गेट होतं की मोठी ट्रॉफी येईल परंतु आता पर्याय नाहीये. तदनंतर मात्र असं वाटत नव्हतं की सानवी 11 क्वालिफाय होईल आणि क्वालिफाय सुद्धा झाली परंतु प्रवास 4 नंबरवर थांबला गेला. जी ट्रॉफीज आपण पाहू शकाल अभिषेक जी जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपण पाहू शकाल. तदनंतर मात्र जिल्हा प्रमुख युवासेना पालघर, जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान पालघर. मी अभिषेक दादा विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि सानवीचे खेळाडू सगळे या. जेवढे खेळाडू आहेत ना सगळे या. आपण खाली बसायचंय. कर्णधार उभा राहील आणि बाकी सगळे खाली बसतील. सानवी टाळ्या वाजवा यार. कडक फाईट केली परंतु अपयश आलं. सगळे हिरे आहेत या टीम मध्ये परंतु 4 क्रमांकावर त्यांचा बाजार उठवला. कोणत्या मॅडम वेलकम. तदनंतर मात्र अप्रतिम खेळ केला. जादूटोना पण केला. निंबू आणि टाचण्या पण टोचल्या तरी पण प्रवास 3 नंबरवरच थांबला. टीम DK11 जे आपण पाहू शकाल अभिदादा यांच्या माध्यमातून आहे. हा आणि जे रोख रक्कम आपण पाहू शकाल 30,000 रुपये. कोमल मॅडम आपणास विनंती करतो की आपण सुद्धा सन्मानानं खाली यायचं आहे.
तालुका अध्यक्ष आपणास पण विनंती करतो की आपण सुद्धा खाली यायचं आहे. ओमकार दादा आपण पण या. बक्षीस वितरणाकरिता आपण सुद्धा या. ही जी रोख रक्कम दिली गेली आहे ती कोमल फार्म हाऊस मसरोली कोमल मॅडम ताई यांच्या माध्यमातून आणि सुमित भाई यांच्या माध्यमातून पाहतोय जी दिली गेली आहे 30,000 रुपये रोख. आणि 30,000 रुपये रोख जे आहे पाहायला मिळत आहेत. आशिष पैसे चालतील बाबा, पैसे सोडून जमणार नाहीये. संध्याकाळची व्यवस्था त्या चेकवरच होईल, दाखवला की मिळेल. धन्यवाद मॅडम. आपण सन्मानना क्रीडा मंचावर यायचं आहे. रनर अप टीम चांगली फाईट केली. मागच्या पर्वाचा विजेता संघ होता. मागच्या पर्वामध्ये त्याची दहशत हुकूमत जी होती ती मोडून काढली आणि रनर अप म्हणून ज्यांना ठेवलं गेलं टीम नेम श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. अभिषेक जाधव साहेब खालीच आहेत. आपण तदनंतर मात्र जी रोख रक्कम आपण पाहतोय 40,000 रुपये जी दिली गेली आहे कोमल फार्म हाऊस मसरोळी कोमल मॅडम ताई आणि सुमित दुबे भाई यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. ही ट्रॉफी वितरण करण्याकरिता महेंद्र भाऊ आपणास विनंती करतोय, विलास भाऊ आपणास विनंती करतोय, माऊली विनंती करतोय की आपण पोचायचं आहे. माधुरी ताई आपणास पण विनंती करतो आपण पण या. नैना ताई आपण पण या. थांबायचं आहे. रोख रक्कम जी आहे पाहायला मिळते 40,000 रुपये रोख जे दिले गेलेत कोमल फार्म हाऊस मसरोळी यांच्या माध्यमातून मॅमच्या माध्यमातून हा चेक पाहू शकता 40,000 रुपयाचा. तदनंतर मात्र अभिषेक जाधव साहेबांनी एक अनाउन्समेंट केली आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक येत्या जानेवारी महिन्यात म्हणजे 2026 ला 1 लाखाची स्पर्धा जी येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक ओंद्याला होणार आहे. एकदा टाय झाला पाहिजे त्याच्याकरिता. 1 ते 4 हा मसरूळीवाल्यांचा इकडे उत्सव असतो. हा अभिषेक जाधव यांची मकर संक्रांत आहे आणि 1 ते 4 ओमकार दादा यायचा. यांचा 1 नंबर काम असतं मसरोळीवाल्यांचा. तुमची दिवाळी या आमची अमावस्या गटारी अमावस्या. मॅन ऑफ द सिरीज दिस टूर्नामेंट एनी गेसेस प्लेयर नेम्स. येस मिस्टर रोहित शेलार रबाडा. वैभव शेलार आणि निवास शेलार. वैभव शेलार आहेत इकडे आणि पाहू शकाल त्याच्या माध्यमातून 355 धावा आणि 15 गडी ज्यांना बाद केले गेलेत. माधुरीताई आपण पण या. माधुरीताई आपण पण या.
टाळ्या झाल्या पाहिजेत रबाडासाठी. एक सत्कार राहिला होता. अजित साटम साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत आणि कल्पेश पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करावायचा आहे. कल्पेश पाटील आपण यायचं. कल्पेश पाटील नाही आहेत का? आहेत. कल्पेश पाटील या. कल्पेश पाटील येताना पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते मात्र उचित सन्मान होताना पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचं गाळबोट लागलं नाहीये स्पर्धेला. पहिलं पर्व अप्रतिम झालं. त्यापेक्षाही दिमागदार आणि देखणं आयोजन नियोजन सीझन 2 मध्ये झालंय. कल्पेश पाटील विनंती करतो की आपण पुढे यायचंय. अधिकजी गावडे साहेब सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान होईल आणि हा सन्मान करण्याकरिता दिनेशजी सोगळे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. दिनेशजी सोगळे. खेळाडूंची अपेक्षा आहे की सुमित दुबे साहेब आपण 2 शब्द फक्त व्यक्त करायचे आहेत. आपले 2 शब्द ऐकायला आवडतील. मॅम मग आपण खेळाडूंची अपेक्षा आहे की आपण या लीग बद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. सुमित भाई फक्त 2 शब्द या स्पर्धेबद्दल. खेळाडूंची सर्वांची इच्छा आहे. खेळाडूंची सगळ्यांची इच्छा आहे की आमच्यासाठी सर्व काही दिलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरिता. अप्रतिम ज्यांच्यामुळे हा खेळ खेळला गेला. अजित मामा आपण यायचं. अजित मामा या. 2 शब्द आपण व्यक्त करायचे आहेत. अजित मामा सांगत असतील की आधीच कर्जबाजारी त्यात उष्णा शेजारी. अजित पाटील 2 शब्द बोलायला कुठली हरकत आहे? बघा सुमितबाई ना बोलत नाहीयेत. जेवढे पैसे बोललेत ना तेवढे पैसे देतात. बोलणं कमी आहे पण जेवढे लागतील ना तेवढे घेऊन जा. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरिता. हॅलो, मी सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करतोय आणि पुढच्या वेळेस मी आणि ताई सुमित भाऊ तुम्हाला जे पण लागेल ते माझ्याकडून पूर्ण सहकार्य राहील. सर्वांनी खूप मेहनत घेतली. सर्व खेळाडू जितेंद्र पवार असतील, कमिटी मेंबर्स होता, अध्यक्ष स्वतः जयेश डुकटे असेल, आशिष असेल, सर्वांना मेहनत घेतली आहेत आणि या सर्व कमिटीचं मनाच्या अंतकरणापासून मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि हा विलाजी घाटा साहेब या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? 2 शब्द आपले ऐकायला आम्हाला आवडतील. सन्माननीय व्यासपीठ आणि कुलंबी प्रीमियर लीग या टुर्नामेंटसाठी मी अमितजी भंडारी साहेबांच्या बद्दल ज्यांनी ते योगदान दिलं, अमितजी भंडारे असतील, त्यांच्या मिसेस आमच्या ताई असतील, त्यांनी जे योगदान दिलं आणि आताच पुढच्या मी जेडी किंवा कुणाल असेल
जितू असेल, ठीक आहे, ही कुर्मी प्रीमियर लीग जरी झाली असेल तरी पुढची जी लीग होणार आहे ती आदिवासी आणि कुणबी हा मिक्स प्रीमियर लीग, त्या मॅचसाठी मी प्रथम पारितोषिक म्हणून मी 1,00,000 रुपये मी जाहीर करतो. आणि उर्वरित आमचे ओमकारजी असतील, ओमकारजी 2 मिनिटं बोलणारच आहेत. उर्वरित जी काय समस्या असतील तर आमचे ओमकारजी बोलून ते हे करून मार्ग लावतील. तो संदर्भ त्या विषयाबद्दल तो ओमकारजी बोलतीलच. पण आज या खेळामेळ्याच्या वातावरणामध्ये हे 4 दिवस जी टुर्नामेंट चालली त्या संदर्भात मी सर्व खेळाडूंचे, आयोजकांचे, खास करून जेडी, की आज 15 दिवस त्या माणसाने जे तुमचं काय असेल कार्यक्रमाच्या संदर्भात, दिनेश असेल, जेडी असेल, या सर्वांनी जे कार्यक्रमासंदर्भात जो आज सर्व कार्यक्रम कुठल्या पद्धतीने कशा पार पडावा या 4 दिवसामध्ये जेडीचं मी खास करून मी अभिनंदन करतो. आणि कुणबी प्रीमियर लीग जशी पार पडली तसेच आदिवासी कुणबी लीग, जेडी जरा ऐक, जेडी ही लीग सुद्धा मी 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक म्हणून मी घोषित करतो. आणि विक्रमगड सर्व खेळाडूंनी इथं चांगल्या पद्धतीने खेळ दाखवावा आणि हेच ग्राउंड राहील. आणि खास करून ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि बक्षीस संदर्भात मी भंडारी साहेबांचं आणि ताईंचं मी खरोखर ऋणी आहे की आपल्या ग्रामीण पट्ट्यातल्या खेळाडूंना ज्या प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांच्या दोघांचाही आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बघा की तर दुसरी एक खुशखबर आहे, 3,33,000ची टुर्नामेंट याच ग्राउंडवर होते. येत्या 15 दिवसात ती डिक्लेअर होईल. अजित साटम साहेब, कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अजित भंडारी या चौघांकडून होते. त्याचं मॅनेजमेंट जितेंद्र पवार आणि जय धुकटे करतोय. हॅलो चेक. भेटू दे ना, आमची पण होऊ दे. त्याच्यापेक्षा मोठी खुशखबर काय असेल. यस, द विनर टीम 2025 सीझन 2 कुणबी चॅम्पियन लीग, द टीम नेम श्रवण 11. जी रोख रक्कम आपण पाहू शकाल कोमल फार्म हाऊस मसरोळी यांच्या माध्यमातून. आणि जी ट्रॉफी आपण पाहू शकाल अभिषेकजी जाधव ओंदे, जिल्हा प्रमुख युवा सेना पालघर, जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान पालघर आणि शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष. मी मंचावर सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी विनंती करतो की आपण सन्मानानं बक्षीस वितरणाकरिता खाली यायचं आहे. खेळाडूंना मध्ये जागा ठेवायची आहे. सुमित भाई, आपण सुद्धा इकडेच यायचं आहे. मॅम, आपण पण यायचं आहे. त्यांना घे ना सेटअप. त्या अगोदर एक आदर्श संघ जय हनुमान संघ ठरलाय. आदर्श संघ आणि जी दिली गेली आहे सागर सुधीर पाटील याचकडून शिस्तबद्ध संघ आणि निवड कोणाची केली आहे? जय हनुमान. सागर पाटील या, सागर पाटील या. जेडी वरती आहे, सागर पाटील या. पहिलं वितरण करून टाकू. जेडी वरती आहे. कर्णधार फक्त उभा राहा, बाकी सर्वांनी बसायचं आहे. आणि मान्यवरांना विनंती कर, थोडे पुढे पुढे थोडं पुढे व्हा, थोडं पुढे व्हा, पुढे व्हा थोडंसं. सुमित भाई दुबे, आपणास पण विनंती करतोय, आपले जेवढे आहेत आपण इकडे उभं राहायचं. मॅम, आपण पण या. टीम खाली बसायचं, टीम सगळी खाली बसा. टीम आपण खाली बसायचं, सर्व खेळाडू खाली बसायचे.
अभिषेक जाधव आपण सुद्धा यायचं आहे. साहेबांना पण घ्या ना, साहेबांना घ्या ना. यांना पण घ्या ना, एकत्र घ्या ना. ए जितू त्यांना पण घ्या, साहेबांना पण घ्या. त्यांच्या हातात चेक दे, यांना एका साईडला घे. या पर्वाचा चॅम्पियन संघ पाहतोय आपण श्रवण 11. जी रोख रक्कम आपण पाहतोय 60,000 रुपये रोख. अप्रतिम. मागच्या पर्वाचा विजेता संघ होता श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. नवीन विजेता मिळालाय. यावेळेस आपण पाहू शकाल श्रवण 11 विश्वास किसन सेलार सर यांचा हा संघ आपण पाहतोय. श्रवण त्यांचा मुलगा सुद्धा आलाय. त्याच्या नावानं ह्या लीग मध्ये टीम टाकली होती आणि त्याला यश आलंय. नवीन चॅम्पियन, नवीन विजेता भेटलाय श्रवण 11. जेव्हा जेव्हा आम्ही मदतीची हाक मारली गेली तेव्हा त्याला प्रतिसाद दिला गेला आणि सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचली गेली. सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. कोणाचे जर राहिले असतील आभार मानायचे, कळत नकळत आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आम्ही माफी मागतोय आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.